आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। एक सॉरी, मी पण घेऊ आरती प्लीज। देव तुला सद्बुद्धी देव। एक सास तू ऍक्च्युली मला पण अगदी तुमच्यासारखं बनायचं आहे, एकदम प्रेमळ आणि गुणी। मी देऊ सगळ्यांना आरती, चालेल प्लीज? थँक्यू। मी का सगळ्यांना आरती देत फिरणार आहे? बावळट बाई, लगेच विश्वास ठेवते, ठेवून देते याला कुठेतरी। अहिल्या, काय झालं? काय एवढी अस्वस्थ काय? श्रीकांत, ही दिशा घरात आल्यापासून ना आपल्या घरात बघ ना काहीच चांगलं घडत नाहीये। घरातला आनंद हरपून गेल्यासारखं वाटतंय। मला सांग, मी दिशाला घरात घेऊन खूप मोठी चूक नाही ना केली? अहिल्या, गेली 26 वर्ष ओळखतोय मी तुला। हे बघ, तुझ्या प्रत्येक निर्णयामध्ये मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलोय, हो ना? आत्ताही मला असं वाटतंय की तू दिशाला घरात ठेवण्यामागे तुझा काहीतरी ठोस प्लॅन असणार। काही प्लॅन नाहीये श्रीकांत। मी हे फक्त आपलं घर तुटू नये ह्या एकाच कारणामुळे केलं। तू दामिनीला ओळखतोस, ती छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करते, मनात धरून ठेवते। त्या दिवशी जर दिशामुळे परितोष तुटला असता ना आपल्यापासून, तर दामिनीने मला आयुष्यभर माफ केलं नसतं। आणि त्याहूनही आपण त्या दिवशी जर दिशाला हकललं असतं घरातून, तर ती बाहेर जाऊन आपल्या घराविरोधात अजून काहीतरी भयंकर प्लॅन करत बसली असती। मला काय वाटतंय, शत्रूला आपल्या जवळ ठेवून त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवता येतं, आणि तेच तू करतेस। त्यामुळे याच्यात तू काही चुकीचं केलंयस असं मला अजिबात वाटत नाहीये। तुला अजून कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय का? मारुती, श्रीकांत, मला त्याचं वागणंच कळत नाहीये। म्हणजे तो पालखीचं दर्शन घ्यायला नाही आला रे, हे मला काही पटतच नाही। आणि आज चक्करूनही पडला, आणि मला असं वाटतं त्याच्या मनात काहीतरी चाललंय जे तो आपल्याला सांगत नाहीये। तू नको काळजी करू, मी आजच योग्य वेळ बघून बोलतो त्याच्याशी, आणि मला खात्री आहे तो माझ्याकडे त्याचं मन नक्की मोकळं करेल। थँक्यू श्रीकांत। काय तू शांत हो आधी। हाय, मला असं कळलं की तुझा पा अजून पण तुझ्याशी बोलत नाहीये। काय झालं? त्याने तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र बघितलं का? बापरे, बिचारा, पूर्ण स्ट्रेस घेतला असणार आहे त्याने। बीपीचा त्रास सुरू झाला। पण त्याचं जाऊ दे, वय झालं असं, पण मेला तर मेला। मला सांग, आदित्यने जर तुझ्या गळ्यातलं हे मंगळसूत्र बघितलं तर तुला काय वाटतं, कसा रिॲक्ट होईल तो? हाँ तुझ्या इमॅजिनेशन नुसार तर तो पण तुझ्या उलटा प्रेमात पडेल, पण बावळट
मी तुला सांगते खरं, ज्या दिवशी त्याला हे दिसेल ना, तेव्हापासून तो तुझ्यासारख्या भिकारड्या मोलकरणीकडे वळून सुद्धा नाही बघणार. बघशील तू. दिशा, काय बोललीस तू आत्ता हिला? हा? काय बोललीस तू आत्ता हिला? तू यार तू तुझ्या कामाशी काम ठेवू ना गे. आणि तुझा काय संबंध आहे का हिच्या घराशी, हिच्या लाईफशी? तू जा ना तुझ्या लाडक्या परितोषकडे. आदित्य सर आला, हिरो आला. हा आहे किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचा सीईओ. फक्त नावाला सीईओ आहेस यार तू. म्हणजे ना, कधी कधी मला असं वाटतं की तूच या मोलकरणीचा नोकर झालायस. एव्हरी टाइम आपलं पर्सनल लॉयर असल्यासारखं तिच्या साईडने माझ्याशी भांडत बसतोस. मला एक सांग आदित्य, जगातला कुठला बिझनेसमन असं घरात बसून एका मोलकरणीच्या आजूबाजूला घुटमळत राहतो दिवसभर? एक मिनिट, मला सांग, तुमच्या दोघांमध्ये नक्की कोण कोणाला पगार देतं मग? म्हणजे तू हिला पगार देतोस की ही तुला देते? नक्की काय सिस्टम आहे, जरा एक्सप्लेन कर. शरम. तू जर का परत पारूला काही बोललीस ना, तर याद राख. राग आला? हा, मला ना कळत नाही. मी या मोलकरणीला जर काही बोलले तर तुला इतका राग का येतो आदित्य? कोण लागते तुझी? गर्लफ्रेंड, बायको की अजून काय? का तुझंच अजून ठरलेलं नाहीये? हा, कन्फ्यूज आहेस का? किंवा खूप अवघड जात असेल तर मी काही मदत करू का? नाही तर एक मिनिट, सगळ्यात इझिएस्ट आणि बेस्ट वे, आपण तुझ्या आईला विचारूया ना. हा, अहिल्याला. तिला मी हे सगळं एक्सप्लेन करते आणि मग आपण विचारूया तुमच्या रिलेशनला काय नाव द्यायचं. दिशा. हा, चल 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 चल. यार ही अरे काय झालं? चल. अरे पारू, घाबरलीस ना? तो पण घाबरून निघून गेला, तू पण घाबरलीस. व्हेरी गुड. असंच असलं पाहिजे. तुम्ही दोघांनी माझ्या समोर घाबरूनच राहायला हवं. गुड. आणि पारू ऐक, मला तुझा खूप राग येतो, पण तरी तुझ्या चांगल्यासाठी एक सांगते. ज्या दिवशी आदित्यला कळेल ना तू त्याच्या नावाचं मंगळसूत्र स्वतःच्या गळ्यात लटकवत फिरतीयस, त्या मोमेंटला तर तुला कचऱ्यासारखं असं उचलून त्याच्या लाईफमधून लांब बाहेर टाकून दे. मार्क माय वर्ड्स.